नलावडेला देखील चांगली फलंदाजी करताना आपण काल पाहिलं. तो खेळ या ठिकाणी प्रदर्शित करावा लागेल, कारण A1 निजामपूर म्हणजे एक बलाढ्य आव्हान आपल्या समोर आहे. याच्या अगोदर मॅच झाली आहे गावदेवी कोस्ते आणि कांदलगावच्या दरम्यान. त्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा हकदार आहे लखन, मॅन फ्रॉम कांदलगाव. आणि ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देतील महेशजी शिर्के यांच्या हातून दिला जाईल. लखन, आपण यायचं आहे, आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. महेशजी शिर्के यांच्या हातून पुरस्कार दिला जाईल. चला, A1 क्रिकेट क्लब निजामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दिव्य स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. मित्रांनो, प्रवीण पाकड मैदानाच्या आतमध्ये खेळ सादर करेल. त्यानंतर सादिक परदेशी मॅन फ्रॉम A1 निजामपूर गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. 4 ते 5 पावलांचा मित्रांनो सादिक परदेशीचा रनअप आहे. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल प्रवीण पाकडसाठी. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू, पहिला चेंडू या ठिकाणी पंचांनी नो घोषित केला आहे. मला असं वाटतंय विकेटच्या बाहेरून जाणारा हा चेंडू पंचांनी नो घोषित केला आहे. रफिक, निश्चितप्रमाणे A1 क्रिकेट क्लबची जी स्पर्धा असते ती या निजामपूरकरांना एक प्रत्येक वर्षाची पर्वणी असते आणि हा सण असतो आपला. आपण प्रत्येक वर्षी या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतो आणि तो सण या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. चेंडू फरार होतोय 4 धावांसाठी. 4 धावेने उधळे कोण संघाचं खातं उघडलंय. निश्चितप्रमाणे दिगंबर, A1 निजामपूर ही 28व्या वर्षामध्ये या स्पर्धेने पदार्पण केलंय. पण A1 निजामपूरचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांनी जी आता बरेच ठिकाणी आपण बघतोय क्रिकेट हे भांडवल झालंय आणि A1 निजामपूरच्या स्पर्धेमध्ये ते कधी भांडवल दिसण्यात आले नाही. आता बरेचसे खेळाडू ह्या ग्रुपमध्ये A ग्रुपमध्ये हारून पुन्हा B ग्रुपमध्ये खेळतात, पण हे नॉकआउट राऊंड खेळले जातात A1 निजामपूरच्या ग्राउंडवर. हारलेला खेळाडू पुन्हा या स्पर्धेमध्ये खेळत नाही. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. निश्चित आपण ओपन क्रिकेट मधले तारे सितारे देखील या ठिकाणी पाहत असतो. महेंद्र म्हात्रे सारखा प्लेयर आपण 2011 मध्ये या ठिकाणी पाहिलाय. मला असं वाटतं आधी आम्ही खूप लहान होतो आणि खूप सारे तारे सितारे आपण या मैदानावर पाहिलेत. दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये होणारी एकमेव जी स्पर्धा आहे की त्यामध्ये आपण सगळे मोठे मोठे मातब्बर खेळाडू निश्चित दरवर्षीप्रमाणे पाहत असतो. या वर्षी देखील मोठे मोठे खेळाडू या मैदानाच्या आतमध्ये येणार आहेत. अंतरगाव क्रिकेट असोसिएशनचे कमिटी मेंबर गौतम भेसळ, सुशांत पवार, भरत मोरे, संदीप पेडेकर, संतोष कदम हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. संदीप शेठ जाधव यांचा संघ देखील पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला आहे. तर 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्या. अतिशय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट फ्रॉम प्रवीण अँड समीर पाकड. नवसंख्या धावफलकर आहे 7 या आकड्यावर. पहिलं षटक चालू असताना सादिक परदेशी अतिशय जबाबदारीने हा खेळाडू षटक हाताळतोय. अतिशय जबाबदारीने चेंडू फेकतोय. प्रवीण कोणत्या चेंडूवर मोठे हिट करेल त्यापासून मात्र वंचित राहण्याचा प्रयत्न सादिकचा पाहतोय. 7 धावा अद्याप उर्वरित चेंडूंमध्ये खेळून काढल्यात. पुन्हा एक बॅट प्रकारचा चेंडू होता. समीरच्या हाताला चेंडू ब्रश करून गेलाय सरळ इम्रान तारलेकरच्या हातामध्ये आणि धाव मात्र मिळेल एक. आपण जर कॉम्बिनेशन पाहिलं उधळीकोण संघाकडून तर लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पाठवलंय, कारण गोलंदाज मात्र डबल माइंडेड होतो. अशा प्रकारची जर जोडी मध्याच्या आतमध्ये असेल एक लेफ्टी आणि रायटी, तर गोलंदाजाला कोणत्या प्रमाणे गोलंदाजी करावी, कोणत्या प्रकारचं व्हेरिएशन केलं पाहिजे ते कळणं थोडंसं अवघड होतं आणि ते सातत्य आपण सादिकच्या माध्यमातून पाहतोय. परंतु सादिक ही माझ्या माहितीनुसार 15 ते 20 वर्ष क्रिकेट खेळतोय. A1 निजामपूरचं प्रतिनिधित्व त्यांनी देखील खूप वर्ष केलं आहे. चांगल्या चांगल्या स्पर्धा त्यांनी देखील गाजवल्यात. त्यांनी देखील खूप चांगल्या प्रकारची मेहनत या संघासाठी केली आणि तो सादिक परदेशी पंचांकडून अतिशय चांगल्या प्रकारची दाद प्रत्येक सामन्यामध्ये आपण पाहतोय मिळताना. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी समीरच्या माध्यमातून बिगिट करण्याचा प्रयत्न. टो लागतोय बॅटचा आणि सरळ चेंडू हवेत. नासिर जालगावकरच्या हातामध्ये फलंदाज बाद.
सॉरी अय्यांकडे चेंडू जातोय. फलंदाज बाद होईल समीर पाकड. एक खूप मोठी आशा होती समीरच्या माध्यमातून उधळीकोण संघाला आणि ती आशा मात्र जपण्याचं काम समीरनं नाही केलं आणि फलंदाज बाद होईल समीर पाकड. सादिक परदेशी एक असा गोलंदाज आहे, लेफ्टी बॅट्समनला कशा प्रकारची गोलंदाजी करावी हे त्याच्या भात्यामध्ये चेंडू मला असं वाटतंय त्यांनी भरपूर सारे साठवून ठेवलेत आणि त्या चेंडूंचा इस्तेमाल तो या ठिकाणी करतोय. नव्याने फलंदाज सागर नलावडे मैदानाच्या आतमध्ये जाईल. रफिक. धन्यवाद दिगू. अगदी योग्य टिप्पणी. सादिक एक असा गोलंदाज आहे त्याच्याकडे लेफ्टी बॅट्समनला कसं खेळवायचं हे अनेक त्याच्याकडे एक टिप्स आहेत त्या गोलंदाजासाठी, की लेफ्टी बॅट्समन आल्यानंतर सादिकला स्वतःहून सादिक गोलंदाजी घेतो आणि तो त्याच गोष्टीचा इथे रिझल्ट आला. समीर सारखा बॅट्समन इथे आउट झाला और बढ़ते हैं मैदान की तरफ. बहुत ही बढ़िया गेंदबाजी. यहाँ पर 1 रन पर ही संतुष्ट होना पड़ेगा. स्कोर पहुंचता हुआ 9 रन. पहली ओवर की समाप्ति पर स्कोर है 9 रन. अच्छी टीम है यहाँ पर उदलेकोण. हमने कल देखा था बैक टू बैक यहाँ पर अच्छा प्रदर्शन किया था समीर जैसे बल्लेबाज ने, लेकिन इस बार नाकामयाब. इस बार समीर जैसे बल्लेबाज नाकामयाब. स्कोर है 9 रन. ओव्हर झाली. झालेले. इथे एक्स्ट्रा खेळाडू आहे प्रशांत आपला. कोणावरही अत्याचार होणार नाही किंवा कोणाच्या एकाच्या बाजूने इथे निर्णय दिला जाणार नाही. वर्षानुवर्षे स्पर्धा चालत आली आहे आणि ती स्पर्धा फक्त A1 निजामपूरची स्पर्धा ही फक्त आपल्या विभागाची स्पर्धा आहे आणि नावासाठी स्पर्धा खेळली जाते. ह्यातून कुठल्याही गोष्टीचं मार्केटिंग किंवा भांडवल केलं जात नाही. याच्यामध्ये प्रत्येक खेळाडूला प्रत्येक प्रेक्षकांना माहिती आहे की इथे चुकीचे निर्णय दिले जाणार नाही. तरी पण आपली काय अडचण असेल तर नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. गेंदबाज माजिद सांगली. गेंदबाज खुद की और कोटे की दूसरी ओर लेकर माजिद गेंदबाजी करेंगे बैट्समैन सागर को. नॉन स्ट्राइक पर प्रशांत अच्छी बल्लेबाजी कर रहे लेकिन इस बार नाकामयाब. पहली ओवर पर सादिक ने 9 रन खर्च किए और समीर पाकड़ जैसा नया और एक आक्रामक बल्लेबाज अपने दाव में फंसाया. माजिद 10-12 कदमों का रन अंपायर को पार कर दिया. ब्लॉक लाइन की गेंद स्टंप पर जाती हुई. बहुत ही बढ़िया गेंद समझदारी के साथ यहां पर गेंदबाजी करते हुए सागर कुछ समझ नहीं सके. स्कोर वहीं पर रुका हुआ. स्कोर 9 रन. दूसरी ओर जरिए माजिद के रूप में समझदारी के साथ यहां पर उदलेकोण के बल्लेबाजों को बल्लेबाजी करनी होगी. एक बड़ा मंच है, बड़ा मैदान है, बड़ी टूर्नामेंट है. हर कोई चाहता है कि A1 निजामपुर के ग्राउंड पे खेले. स्लो गेंद उठाकर खेलना चाहते थे, वहां पर नासिर मौजूद है और ये आसान सा कैच लपक लिया यहां पर नासिर जालगांवकर ने. बहुत ही बढ़िया गेंदबाजी. उतनी अच्छी वेरिएशन अपनी गेंदबाजी में माजिद सांगले की और उतनी अच्छी कैच यहां पर नासिर की. एक टीम कॉम्बिनेशन आहे. दिगंबर एक मी म्हणजे स्वतःचा मोठेपणा सांगत नाही, पण A1 निजामपूरचे खेळाडू असे आहेत ना, ते आपल्या गावाला आणि आपल्या संघाला खेळून कुठल्याही संघामध्ये खेळायला गेले नाहीत. आपला संघ नेहमी त्यांनी पकडून ठेवला. आपल्या संघासाठी खेळले. सादिक परदेशीचा जरी असेल किंवा माजिद सांगले असेल, अनेक मोठमोठे स्पर्धा खेळले, आयकॉनच्या रूपात पण खेळले, पण आपल्या संघाला, आपल्या गावाला, आपल्या मोहल्ल्याला सोडून कधीच संघाच्या बाहेर गेले नाही. पण आत्ताच्या याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर भांडवल कमवण्याच्या नात्यामध्ये बरेचसे खेळाडू आपलं गाव सोडून जातात, पण A1 निजामपूरच्या प्रत्येक खेळाडूने ही परंपरा जपली. कुठलाही खेळाडू आपला संघ, आपला टीम, आपली मोहल्ला, आपल्या मोहल्ल्याला सोडून कुठल्याही बाहेरच्या संघात खेळला नाही. नक्कीच A1 निजामपूरच्या संघामध्ये असे खेळाडू आहेत की ते ओपन टेनिस बॉल क्रिकेटचं नेतृत्व करू शकत होते. सादिक असेल, समीर परदेशी असेल, माजिद सांगले असेल, परंतु तुम्ही ज्याप्रमाणे बोलताय त्याप्रमाणे ते कधीच आपल्याला पाहायला मिळालं नाही. चेंडू हवेत जरूर होता. माजिद सांगलेने चुकी केली या ठिकाणी. अनिकेत नलावडे सारख्या फलंदाजाचा चेंडू धरणीला दान केलाय. मित्रांनो, अनिकेत नलावडे एक लेदर बॉल क्रिकेटचा खेळाडू आहे. खूप चांगल्या प्रकारचं लेदर बॉल क्रिकेट देखील तो खेळतो. त्याला मात्र 1 डाऊनच्या स्वरूपात या ठिकाणी पाठवलंय. सेकंड डाऊनला आलाय. प्रवीण पाकडला नॉन स्ट्राईकला ठेवलंय. 8 बॉल तो नॉन स्ट्राईक एंडकडे होता. त्याला जास्तीत जास्त स्ट्राईककडे
नेण्याचा प्रयत्न या संघाचा असेल जरूर, कारण A1 निजामपूर संघाला हरवायचं म्हणजे 40-45 धावांचा तुम्हाला टार्गेट त्यांच्या समोर सेट करावं लागेल. माजिद ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय ना, फलंदाजाला चेंडू समजत नाही, कारण मी त्याचे काल 3 चेंडू फेस केलेत. ज्याप्रमाणे माजिद गोलंदाजी करतोय, शेवटचा चेंडू त्यांनी मला जो काल टाकला होता, व्हेरिएशन प्रत्येक चेंडूवर असतं माजिदचं, आणि तेच इम्पॉर्टंट आहे. फलंदाज कोणत्या प्रकारचा चेंडू खेळेल हे समजणं खूप महत्त्वाचं असतं, आणि ते माजिद करतोय. त्याचं मूर्तिमंत उदाहरण देखील तो त्या ठिकाणी देतोय. अतिशय जबरदस्त गोलंदाजी माजिदच्या माध्यमातून. आता प्रशांत पाकडला टॉप गिअरला जावं लागेल. थोडंसं बॅकफुटला आलाय, टॉप गिअर टाकावाच लागेल. मोठी स्पर्धा आहे, मोठं आयोजन आहे, मोठं मैदान आहे, आणि या स्पर्धेमध्ये जर अंतिम फेरीपर्यंत पोहोचायचं आहे तर टॉप गिअरमध्ये जावं लागेल. रफिक, मला असं वाटतं तुझे शब्द त्याच्या कानावर पडलेत, आणि हा चेंडू सीमारेषा पार, षटकार, 6 धावा. शेवटच्या चेंडूवर मात्र मोठं आक्रमण चढवलं प्रवीणनं. त्याच्या आधी मात्र त्याला काही समजत नव्हतं कोणत्या प्रकारचा चेंडू खेळून काढला पाहिजे, कशा प्रकारची गोलंदाजी माझी सांगलीच्या माध्यमातून होते हे समजत नव्हतं. आणि धावसंख्या धावफलकावर 16 आहे आकड्यावर. 2 षटक अद्याप संपल्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ येणं बाकी आहे. शेवटचे 6 चेंडू या इनिंगमधील बाकी असतील. अनिकेत नलावडे मॅन इज ऑन स्ट्राईक, आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मला असं वाटतंय बुरानला आमंत्रित केलं जाईल. चला, वेळ कमी घ्यायचा आहे. A1 निजामपूर, आपण आयोजक आहात. दिगंबर, मी नेहमी सांगत असतो, या एवढी मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये तुम्हाला तुमच्या बॅटीच्या माध्यमातून करिश्मा दाखवावाच लागणार. मगाचपासून आपण पाहत होतो प्रशांत पाकडसारखा आक्रमक फलंदाज थोडासा बॅकफुटला आला होता, लागोपाठ डॉट बॉल खात होता. त्याच्यानंतर आपण त्यासाठी एक आवाज दिली आणि आपले आवाज त्याच्या कानांपर्यंत पोहोचले. त्याच्यानंतर बघितलं तर काय रिझल्ट आलं. डायरेक्ट त्यांनी माजिदच्या दुसऱ्याच बॉलवरती हल्ला चढवला आणि बॉल गेला सीधा सीमारेषेच्या बाहेर. अशीच काही फलंदाजी करावी लागेल उदलेकोंडच्या फलंदाजांना, आणि त्यात ते मातब्बर आहेत. अनिकेत नलावडेला मात्र मोठे फटके खेळावे लागतील, कारण 12 चेंडूंमध्ये फक्त 16 धावा या ठिकाणी घेऊन काढल्यात उधळेकोंड संघाने. जर हा संघ आपला क्वालिफाय करायचा असेल तर ही मॅच जिंकणं खूप इम्पॉर्टंट असेल. इन बॅट प्रकारचा चेंडू होता, बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर होता, टायमिंग प्रॉपर आहे, सगळ्या गोष्टी प्रॉपर होत्या, परंतु यासीन लोखंडे सारखा खेळाडू सीमेवर दर्जित केलाय A1 निजामपूरने, आणि तो कसा सोडेल. मात्र धाव दिले एक युवा तरुण ऑलराऊंडर आहे. यासीन लोखंडेकडे देखील तितक्याच चांगल्या नजरेने पाहिलं जातं. आमचा माविया जालगावकर आहे, एक युवा खेळाडू, अतिशय जबरदस्त इन्फॉर्म असणारा. पुन्हा एकदा प्रवीण पाकड टू बुरान मुंगे. एक स्लोअर 1 पद्धतीचा चेंडू होता, बिगिट करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय, बघून खेळलाय, पूल केलाय आणि सक्सेस देखील झालाय. 6 धावा. धावसंख्या धावफलकावर 23 या आकड्यावर. अद्यापही 4 चेंडू या इनिंगचे बाकी असतील बुरानच्या माध्यमातून. बुरानला काहीच वेगळं करावं लागेल. काल ज्याप्रमाणे रॉयल निजामपूर संघाकडून संघासमोर बुरान मुंगेने 4 धावा डिपेंड केल्या होत्या, 6 चेंडूंमध्ये 4 धावा देखील बुरानने दिल्या नाही. तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये बुरान मुंगे. वैयक्तिक पारितोषिक देखील महत्वाचं लागलं होतं. बॅक टू बॅक दुसरा. वा भाई वा. प्रवीण पाकड आता मात्र थोडासा आक्रमक होताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार प्रवीण पाकडच्या माध्यमातून येतोय. मी आधीच म्हटलं होतं की प्रवीण पाकड सारख्या फलंदाजाला जास्तीत जास्त स्ट्राईकवर ठेवणं महत्वाचं असेल. 29 धावा धावफलकावर. बॅक टू बॅक जर 3 6 आले तर अमीर एंटरप्राइजेस निजामपूर यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. कुठलाही खेळाडू 3 बॉलमध्ये 3 षटकार मारतो, कुठलाही गोलंदाज 3 चेंडूंमध्ये 3 विकेट घेतो, तर त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक अमीर एंटरप्राइजेस निजामपूर यांच्या माध्यमातून असणार आहे. की दिगंबर, सादिक परदेशीने बुरानसाठी काहीतरी कानमंत्र दिला आहे. बॅक टू बॅक 2 सिक्सर लावल्यानंतर काहीतरी कानमंत्र त्याच्या कामी येतोय का पाहूया. नक्की टॉस गेन होती, खेळण्यात अपयशी ठरले आहेत आणि इथे चांगली वापसी बोलावी लागेल बुरानच्या गोलंदाजीमध्ये. हॅलो. निश्चित आपण म्हणतो एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर, आणि त्याचंच काहीसं उदाहरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलात. सादिककडे असलेला जो एक्सपिरियन्स आहे ना,
खूप मोठा एक्सपिरियन्स आहे आणि त्यांनी ते बुरानला सांगितलं, कानमंत्र दिला. त्यानंतर त्यांनी केलेला कमबॅक आपण मैदानामध्ये पाहिलात. पुन्हा एकदा बुरान मुंगे, अतिशय जबरदस्त चेंडू फिरवण्याचा प्रयत्न होता. यासीन लोखंडे, वाह काय क्षेत्ररक्षण केलंय, जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण यासीनच्या माध्यमातून पाहिलात. प्रवीण पाकड मैदानाच्या बाहेर, रनआउटच्या स्वरूपात ही विकेट गेली आहे. यासीन लोखंडेचं मी कौतुक जरूर करेन, अतिशय जबरदस्त फेकी, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. नवीन फलंदाज मैदानाच्या विपुल नलावडे, धावसंख्या धावफलकावर 30 या आकड्यावर थांबली आहे. मला असं वाटतं काहीशे चेंडू शिल्लक असतील, सॉरी शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि तो फेस करेल अनिकेत नलावडे. शेवटच्या चेंडूवर धावा येणं खूप गरजेचं असतात, कारण 3 षटकांचा सामना आहे, 18 चेंडूंची इनिंग आपण ज्याला म्हणतो. शेवटचा एक चेंडू शिल्लक बुरान मुंगेचा, राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच चेंडू, चेंडू खेळून काढला हवेत आहे. यासीन लोखंडे चेंडू खाली कोणतीही चुकी करत नाही, फलंदाज बाद होईल. अनिकेत नलावडे बॅक टू द पॅव्हिलियन. जिंकण्यासाठी 31 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय एवन निजामपूर संघाकडून. उधळेकोंड संघाने येणारा वेळ आपल्याला या संघाचा रिझल्ट टाकून देईल. त्यानंतर आपण आता किल्ला रोहाचा एक मधुर आवाज हर्षल मुंडे सर यांना आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. धन्यवाद. हॅलो, या ठिकाणी आमचे संतोष कदम जे आंतरगावचे कमिटी मेंबर्स आहेत आणि बरेचसे या ठिकाणी कमिटी सदस्य आंतरगावचे यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. त्या या सर्वांचे एवन क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे पाटील आहेत 31 महेश जी. निजामपुर को जीतनी है तो 31 रनों का टार्गेट है 3 ओव्हर में. मतलब सगळेच लाईव्ह प्रेक्षक या सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. एवन क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून सजवली जाणारी स्पर्धा आणि त्याच वेळीची पहिली सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. आणि त्याच वेळेला पहिल्या सेमीफायनलसाठी आपण जर पाहिलं तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. 31 धावांचा पाठलाग करायचा बॅटर आपण पाहतोय सादिक, त्यांच्या साथीला आपण जर पाहिलं तर माजिद पाहायला मिळतील. पाठलाग करायचा 31 धावांचा. पहिल्या डावामध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना उधळेकोंड सगळं थोडा लडखडताना पाहायला मिळाला. खूप मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये ते करताना बघायला मिळाले. पण त्याच वेळेला या मॅचमध्ये अगदी दुसऱ्या डावामध्ये कशा थाटणीचं कामकाज हा त्यांचा राहील हेही आपल्याला पाहिजे. बरेचसे प्रश्न आपल्या समोर आहेत, प्रश्नांची उत्तर इकडे या मैदानावरती निश्चितपणे सोडवायची आहेत. तुम्हा सर्वांना हवासा खेळ हा क्रिकेटचा आणि हा तो क्रिकेटचा खेळ सगळ्यांच्याच नजरा घेऊन आलाय. तो म्हणजे आपण आता जो टॉस होणार आहे त्या टॉस साठी मी निमंत्रित करतो आमचे महेशजींना की त्यांनी यायचं आणि आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करायचा आहे. हा सर, कंटिन्यू. प्रवीण पाहायला मिळतील गोलंदाजीसाठी. प्रवीण यांना मात्र तिकडे आमंत्रित करण्यात आलं आहे पहिल्या महत्त्वपूर्ण षटकासाठी. ज्या इम्पॉर्टंट मॅचच्या आपण जर पाहिलं तर दुसऱ्या डावाला सुरुवात केली जाते. चला त्वरा करा, विनंती करेन. पहा, ही सेमीफायनलची मॅच आहे, अजून आपल्याकडे एक पोल बाकी राहिला आणि त्यानंतर मग क्वालिफाय, मग पुढे दुसरी सेमीफायनल आणि या स्पर्धेची फायनल, अशा बऱ्याचशा मॅचेस या आजच्या दिवसाच्या अजून खेळवायच्या आहेत. मी या गोष्टीकडे लक्ष वेधतोय. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना टीम एवन निजामपूर आणि उदलेखोंड 31 धावांचा पाठलाग करायचा. टीम एवन निजामपूर संघाला पहिलाच बॉलवरती बॅटची कडा घेतली. बॉल लॉंग स्टॉपला निघालाय, गोईच्या वेगानं थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. पहिल्याच बॉलवरती नशिबाचा चौकार. पाहतोय मातीची विकेट. बॉलरसाठी तेवढंच बेनिफिट आहे, तेवढंच बॅटरसाठी सुद्धा. आणि ही खेळपट्टी पोषक राहिली दोघांनाही. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या रडारमध्ये बॉल आला नाही. त्यानंतर पाहतो फाइंडिंगला खराब क्षेत्ररक्षण झालंय. लो स्कोरिंगच्या मॅचेसमध्ये अशा दर्जाचा खेळ तुमचा अपेक्षित नाहीये. जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरला तर विश्वासानं तुम्हाला उतरवण्यात आले. मग ज्या वेळेला तुम्ही फिल्डिंग करताय, संघर्ष तुम्हाला खूप मोठा करावा लागेल. ज्या वेळेला
बॉल अगदी आरामामध्ये पकडला जाऊ शकला असता. तिकडे क्षेत्ररक्षण चुकीचं झालं. पाहता पाहता एका धावेच्या व्यतिरिक्त दुसरी धाव सुद्धा आली आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती अद्यापची आपण जर पाहिले तर तब्बल 6 धावा. पहिल्या 2 चेंडूमध्ये 6 धावा आल्या. तदनंतरचा चांगला दर्जाचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता मैदानावरती होताना पाहायला मिळते. तिसरा बॉल चांगला फेकला, डॉट झाला. लगेच कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केला जातो. बॉलिंग करत असताना प्रवीण आपण पाहतोय. यावेळेला डान्सिंग डाऊन पुढे सरसावत गॅपमध्ये स्ट्रोक खेळला. डीप एक्स्ट्रा कव्हरला दर्जेदार माजिद संगेच्या बॅटमधून यावेळेला चौकार. 4 धावा येताना पाहायला मिळतात. चौकाराच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती तब्बल 10 धावा या धावफलकावरती पोहोचताना पाहायला मिळतील. 10 धावा धावफलकावरती मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. सिंगल डबल येते. षटकार चौकार मैदानाच्या मध्ये मारण्यासाठी सज्ज झालेत. माजिद 2 चौकार तर त्यांच्या बॅटमधून आलेत. तिथे 31 धावांचा पाठलाग करायचा. एक छोटी टोटल आहे आणि त्या टोटलचा पाठलाग करत असताना एका हाती आपण जर पाहिलं तर या मॅचला झुकवण्याचा प्रयत्न खेळपट्टीवरती केला जातोय. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेला पल्लूस्कूप करण्याचा प्रयत्न. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. आता कोणतीही चूक नाहीये. विकेट मिळते तिकडे. या मॅच मधील पहिला धक्का. एक निर्णायक खेळाडू आगळा वेगळा स्ट्रोक विभाग हे निजामपूर विभाग आणि त्या निजामपूर विभागाची मानाची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे आदरानं पाहिलं गेलं ती म्हणजे A1 क्रिकेट क्लबची स्पर्धा. आणि होय, त्या स्पर्धेला काल सुरुवात झाली आहे. अगदी इथून पुढे आपण जर पाहिलं तर बराचसा जवळ असलेला मानगड किल्ल्याच्या पायथ्याशी बसलेले हे सुंदर शहर आणि या शहरामध्ये आज आपण जर पाहिलं तर सगळ्यांनाच मात्र या क्रिकेटनं वेड लावून सोडलंय. क्रिकेटचा खेळ हा तुम्हा सर्वांना हवा असा आणि आता ज्या स्पर्धेची आतुरतेनं आपण चातकावानी वाट पाहत होतो ती स्पर्धा आपल्या समोर आली आहे. आणि आज त्या स्पर्धेचा दुसरा दिवस मैदानाच्या आतमध्ये. आंतरगावाचा शेवटचा दिवस. आंतरगावाच्या आज मात्र आपण जर पाहिलं तर या मैदानावरती फायनलची मॅच सुद्धा पाहायला मिळेल. ही सेमीफायनल चालू आहे. पहिली सेमीफायनल या स्पर्धेची. पुढचा बॉल. यावेळीचा चेंडू अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळत आहे. भन्नाट वेगाचा बॉल फेकला. यष्टी रक्षकाचा वेध घेत असताना मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल फेकला. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर आपण पाहतो पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा या मात्र धावफलकावर देताना पाहायला मिळाला. 12 चेंडू आणि अजूनही 21 धावांची आवश्यकता बाकी आहे. हेलो, लाइनमैन अपनी जगह ले. लाइनमैन अपने अपनी जगह ले. नासिर यांच्यासाठी बक्षीस आले. लगातारचे 3 चौकार जर त्यांच्या बॅटमधून येतात तर सन्माननीय जियान मांडले यांच्या वतीने तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. जियान मांडलेकर यांच्या वतीने बक्षीस आहे. हे 3 चौकार जर इथे मात्र लगावतात बॅटिंग करत असताना बॅटर नासिर मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल तर डॉट खेळले. बॉलिंग मार्कवरती या मॅचमध्ये त्याच्याकडे आशेचं किरण म्हणून पाहिलं जाईल. या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी आला. कालचा दिवस ज्यानं गाजवला मग बॅटिंग असेल किंवा बॉलिंग असेल अव्वल दर्जाची कामगिरी केली तोच खेळाडू नाव आहे समीर. समीर आला. पहिलाच बॉल समीरचा हवेत तर खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले. कोणती चूक नाहीये. पहिल्याच बॉलवरती मोठी सफलता. पहिल्याच बॉलवरती विकेट आणि इकडे सादिक बाद. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर पूर्णपणे थांबली आहे. 10 या आकड्यावरती. समीर बॉलिंगला जसे आले समीरने मात्र विकेट मिळाली आहे. सादिक सारखा निर्णय खेळाडू मात्र बाद झाल्यानंतर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये.
आपण पाहिलं तर बुरहान दाखल झालेत. कालच्या दिवसाचे हिरो राहिले बुरहान क्वालिफायच्या मॅचचे, ज्यांनी या मैदानावरती इतिहासच नोंदवून टाकला. 6 चेंडूमध्ये 4 धावा दिला नाही तोच बुरहान आता बॅटिंगला आलाय. आता टीमला बनवायचे 21 धावा येणाऱ्या 11 बॉलमध्ये. षटकातील पुढचा बॉल, बॅट फिरवलीये, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. वासमीर त्यांना काय चेंडू टाकल्या, टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉट वरती बॉल थोडा राईज झाला, बॅटरला सरप्राईज राहिला, कळलंच नाहीये कधी कुठे आणि कसा निघून गेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता मैदानावरती मात्र एक चांगला दर्जाचं वर्चस्व, त्याच वेळेला चांगला दर्जाचा कमबॅक मैदानावरती समीर पाखड करताना पाहायला मिळतील. 10 बॉल 21 धावांची आवश्यकता. पुढचाच बॉल बॅकफुटला जाऊन कट केला, डबल माइंडेड झाले. शेवटच्या क्षणी निर्धार पक्का केला की टीपेसच्या कव्हरची दिशा तर निवडायची आहे, पण एवढा अगदी अलगद फटका खेळला होताना की तो बॉल मिड ऑफ पर्यंतच पोहोचला. क्षेत्ररक्षक तिथे आले, बॉलला पकडले, बॉलची फेक, धाव मिळते तिकडे एक, आणि त्या एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय पुढे सरसावत असताना तब्बल 11 धावा. 11 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये लागल्यात. अजून या मॅचला जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. हळूहळू का होईना ही मॅच कठीण बनत चालली आहे, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये जसं वाटलं होतं ज्यावेळेला माजिद खेळत होते, ज्यावेळेला सादिक खेळत होते, असं वाटत होतं एवनच्या बाजूने ही मॅच आरामामध्ये चालली की काय, पण जसे समीर आले त्यांनी या मॅचचं चित्रच बदलून टाकलंय. तिकडे फेकले ते 3 चेंडू, विकेट मिळाली, 1 धाव खर्च केली नाहीये. आता 1 धाव आली, ते सिंगल येताना पाहायला मिळाले, म्हणजे 1 धाव तर खर्च केली आहे. षटकातील अजूनही पुढचा बॉल. 3 चेंडू झालेत, 9 चेंडूमध्ये 20 धावांची अजूनही गरज आहे. तिथे एक इम्पॉर्टंट सामना, सेमीफायनलची मॅच मैदानाच्या आतमधले पुढचा बॉल. रनवे मध्ये प्रॉब्लेम, हा दबाव आहे या मॅचचा, हा प्रेशर आहे. कारण की आपण जर पाहिलं तर एवढी मॅच, एवढा मोठा सामना आपण खेळत असताना एकंदरीत कशा पद्धतीनं गोलंदाजी करायची, कशा पद्धतीनं चेंडू हाताळायचे, हा दबाव निर्माण झाला. आपण जर पाहिलं तर बॉलिंग करत असताना समीर असेल किंवा मग संपूर्ण टीम उदय कोण संघ, कालचा जो दिवस त्यांनी गाजवला त्याच पद्धतीने आज सुद्धा ते प्रयत्न मात्र चांगल्या दर्जाचे करताना तर पाहायला मिळतात. प्रयत्नांना कितपत यश लाभते ना हेही पाहावं लागेल. षटकातील पुढचा बॉल, फुलटॉस बॉल होता, बॅट बॉलचा संपर्क तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर चांगला राहिला नाहीये. बॅटर थोडी स्वतःवरती नाराज असतील नासिर, ज्या वेळेला बॅट फिरवली आहे, बॅट बॉलचा संपर्क चांगला झाला नाहीये, आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये अजून 1 डॉट बॉल समीरनं फेकला. 4 बॉलमध्ये त्याला 1 विकेट मिळाली, 1च धाव त्यानं आतापर्यंत खर्च केली आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 11 धावा. अजून 20 धावांची गरज तशीच्या तशी बाकी राहिली. चेंडू मात्र खूप कमी राहिलेत. आता 8 बॉलमध्ये 20 धावांची गरज जिंकण्यासाठी टीम A1 क्रिकेट क्लब निजामपूरकरांना. पुढचाच बॉल उदळेखोंड गावाच्या बाजूनं समीरचा बॉल, फटका तर चांगला खेळलाय, डीपेस्ट कव्हरची दिशा निवडली, क्षेत्ररक्षक आले, खराब क्षेत्ररक्षण राहिले, बॉलनं अगदी काटाच बदलला क्षेत्ररक्षकाच्या समोरून, आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पाहायला मिळते 7 चेंडूमध्ये 16 धावा बनतील की नाही या मोठा प्रश्न आहे. समीर, शेवटचा बॉल इम्पॉर्टंट आहे, आणि तोही शेवटचा बॉल फुलटॉस टाकण्यात आला होता, डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्नही झाला, शेवटच्या क्षणी अपयश आलं. पण पाहता पाहता काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, आणि तिकडे षटक क्रमांक संपुष्टात आलाय, ते म्हणजे महत्वपूर्ण दुसरं. 6 बॉल अपेक्षित धावा 15, 6 चेंडू 15 धावांची गरज. काय केलंय समीरनं या मॅच मध्ये उदयखोंड गावाला जिंकण्याची आशा अपेक्षा निर्माणच करून दिली आहे. 6 चेंडूमध्ये 15 धावांची गरज.
चला फिल्डिंग लावून घ्या टीम उजळेकोण. विनंती करेन वेळ खर्च करायचा नाहीये, जास्तीचा वेळ आपण खर्च करणार नाहीये, त्या गोष्टीकडे मी तुमचं लक्ष वेधेन. पहा वेळेअभावी आपल्याला षटक कमी करावे लागलेत आणि अजून बऱ्याचशा मॅचेस या मात्र आजच्या दिवसाच्या आपल्याला खेळवायच्या आहेत. या सगळ्या गोष्टींकडे मी तुमचं लक्ष वेधतोय. एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा A1 क्रिकेट क्लब निजामपूर यांच्या माध्यमातून सजवली गेली आहे. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाची आपण पाहतो पहिली सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये उदय खुंड त्यांच्या विपक्षामध्ये A1 क्रिकेट क्लब निजामपूर. बॉलिंग मार्कवरती अनिकेत, ज्या अनिकेतनं काल महत्त्वाच्या क्षणी चांगल्या दर्जाची बॉलिंग आणि चांगल्या दर्जाची बॅटिंगही केली होती आणि तोच अनिकेत आता बॉलिंग मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळाला. 6 बॉल 15 धाबांची गरज आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल, बॅट बॉलचा संपर्कच राहिला नाहीये. बॅट तर फिरवली पण ती बॅट हवेशी संबंध जुळवताना बघायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, मैदानावरती पहिलाच डॉट बॉल आला. 5 बॉल आता अपेक्षित धावा असतील तर तब्बल 15. 5 चेंडू 15ची गरज. अनिकेतचा पुढचा बॉल, यावेळेचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, स्वतः अनिकेत पोचले. यस, अनिकेतनं टिपलाय झेल. संपला बॅटिंग करत असताना बॅटर नासिरचा खेळ. इथून पुढे बसेल की नाही धावसंख्येला मे विकेटचं पतंग. प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वाचा सर्वाधिक महागडा खेळाडू जो होता ना, तो खेळाडू समीर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. समीर परदेशी मैदानाच्या आतमध्ये आलेत. पण तदनंतरचा आपण जर विचार केला तर पहिल्या पर्वाचं म्हणजे मागील 2 ते 3 वर्ष आपण मागे गेलो ना तर समीर परदेशी हे नाव चर्चेचा विषय आणि त्याच वेळेला त्यांची बॅटिंग करण्याची ताकद अगदी वेगळ्या शैलीचा त्यांचा खेळ होता. पण आज मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं ना तर ते सिद्ध करून दाखवावं लागेल. येणारे चेंडू 4, आवश्यकता 15 धाबांची. 4 चेंडू 15 धाबा. अनिकेत बॉलिंग मार्कवरती सज्ज. फटका तर खेळलाय समोरच्या दिशेला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल क्षेत्ररक्षक आले तिकडे, पकडले बॉलला, फेक तर केली आहे आणि पाहता पाहता फक्त आणि फक्त एकच धाव मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतीये. मॅचची सिच्युएशन टर्न आहे, सामन्याचं रंगरूप वेगळं, सामन्यामध्ये चुरस वाढली आहे. 3 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. तीन चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. बघा जो काही तुम्हाला खेळाडू उभा करायचा सिली मिडॉनला, बघा त्वरा करा. जो काही पंच निर्णय देतील त्याची अंमलबजावणी मैदानावरती करायची, या गोष्टीकडे मी लक्ष वेधेन. समीर पाखड आपलं सुद्धा. पहा जर सिली मिडॉनला तुम्ही आपण जर पाहिलं तर तिथे क्षेत्ररक्षणासाठी उभे राहतात. पहा सिली मिडॉनला क्षेत्ररक्षक उभा केलाय, दबाव निर्माण करायचा मैदानाच्या आतमध्ये. त्यासाठी समीर पाकड स्वतः उभे राहिलेत. अगदी राईट हँडेड बॅटरच्या समोर सिली मिडॉनला क्षेत्ररक्षक उभे करण्यात आलेत. हा दबाव निर्माण करायचा आहे. फटका खेळलाय, फटक्यामध्ये ताकद ना जाकत होय. या मॅचला ऑन करणारा, ऑन साइडला सिक्सर.
सिच्युएशन पहा, 2 चेंडू 8 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये दबाव निर्माण झाला. जिथे बॅटरवरती दबाव निर्माण करायचं होतं ना समीर पाखडला, पण आता तोच दबाव बॉलरवरती निर्माण झालाय. दोन चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. A1 की उदय कोण. फटका फसलाय, बॉल हवेत आहे. या मॅचची कॅच इम्पॉर्टंट आहे आणि ती कॅच सुटली आहे. म्हणजे अजून मॅच ऑन आहे, मॅच संपली नाहीये. या मॅचचा पूर्वार्थ तर आपण जर पाहिलं तर दमदारच राहिला, पण उत्तरार्धाचा खेळ त्याच्याहून दमदार राहिलाय. वा, म्हणजे क्वालिफायची मॅच क्वालिफाय सारखीच झाली, सेमीफायनलची मॅच सुद्धा सेमीफायनल सारखीच होतीये. म्हणजे आज फायनल सुद्धा दमदारच होणार. A1 ने घेतलेली मेहनत, A1 निजामपूरने घेतलेली मेहनत ती आज यशाकडे जाणार आणि यश निश्चितपणे त्या मेहनतीचं फळ त्यांना मिळणार, यात मात्र शंका काही बाकी नाहीये. 1 चेंडू 6 धावांची गरज. आवर्जून आपण म्हणायचो ना की हुकला तो चुकला आणि आता ठोकला तो जिंकला. 1 बॉल 6 धावांची गरज आणि यस निश्चितपणे आपण जर पाहिलं तर काय मॅच टर्न झाली आहे. आवर्जून आपण म्हणतो ना की मॅच कोणी जिंको, मैदानाच्या आतमध्ये कोणी जाणार नाहीये. 1 चेंडू 6 धावा, 6 धावा, 1 चेंडू मैदानाच्या आतमध्ये. इम्पॉर्टंट या मॅचचा हा गोल्डन बॉल म्हणून त्याच्याकडे आदरानं पाहिलं जाईल. षटकार आला तर A1 चा उत्साह वाढेल, षटकार आला तर इथे जल्लोष होईल A1 निजामपूरचा. आणि इकडे जर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आला तर जल्लोष होईल उदरेखोंड गावाचा. 1 बॉल 6 धावा. वा, काय सामना रंगलाय. मॅच आवडली असेल तर टाळ्या तर झाल्याच पाहिजे प्रेक्षक हो. 1 बॉल 6 अनिकेत की मग मैदानाच्या आतमध्ये बुरहान. दबाव दबाव, हा प्रेशर क्रिएट झालाय बॉलर अनिकेत वरती. इकडे मात्र काय घडलंय, फटका तिकडे फसला, चेंडू सीमारेषेच्या दिशेने निघालाय. 4 धावा येतील, मॅच फिनिश. सामना जिंकलाय टीम उदयखोंड गावानं. फायनल मध्ये पदार्पण करणारा पहिला संघ राहिलाय, टीमचं नाव आहे उदयखोंड. मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि येणाऱ्या हंगामासाठी दोन्ही टीमला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. हरकत नाहीये. टीम A1 क्रिकेट क्लब निजामपूर आपण खूप छान खेळलात, संघर्ष शेवटपर्यंत खूप झाला, पण इथून बरंच काही शिकायला मिळेल. ज्या झालेल्या चुका त्या सुधारण्याची नामी संधी इथूनच निर्माण होईल. कारण की आपण जर पाहिलं तर प्रयत्न तर चांगलेच करण्यात आले, पण प्रयत्नांना तेवढंसं यश लाभलं नाहीये. हरकत नाहीये. अभिनंदन टीम उदयखोंड. या मॅचचा प्लेअर होतो मॅच. हॅलो.